तर त्या ठिकाणी कमान फक्त छत्रपती शिवाजी महाराजांच्या नावचीच आपण करायची. आपण सगळे समाज त्याला संमती देतोय अशा पद्धतीचं काल आमचं ठरवलं. फक्त त्यांनी ठरावामध्ये महाराजांचं नाव दाखवायचं. 2 दशकाची ती मागणी असताना त्या गावातील जे ग्रामपंचायत बॉडी असेल मागच्या 20 वर्षापासूनची, ते ह्या गोष्टी का करत असाव्यात? मुळातच विषय असा आहे की बेडग गाव हे कमीत कमी 25-30 हजार लोकसंख्येचं गाव आहे. या गावामध्ये 1 नंबरला ज्या समाजाची लोकसंख्या आहे ते मराठा समाजाची आहे. 2 नंबरची लोकसंख्या ही वंजारी समाजाची आहे आणि 3 नंबरला मग असं इतर समाज सगळा त्यामध्ये कन्क्लूड केला जातो. प्राबल्य त्या गावामध्ये मराठा समाजाचं आहे. पण मराठा समाजातल्या 90% लोकांची भावना बाबासाहेब आंबेडकरांची कमान व्हावी अशी तिथं आहे. आम्ही माहिती घेतली. कारण मराठा समाजातले सगळेच लोक बाबासाहेबांच्या नावाला तिथे विरोध करत नाहीत. जिल्ह्याचे पालकमंत्री, ह्या मतदारसंघाचे राखीव मतदारसंघाचे आमदार, विद्यमान कामगार मंत्री, जिल्ह्याचे पालकमंत्री सुरेश खाडे, या दोघांचेही उमेश पाटलाबरोबरचे आर्थिक व्यवहार, लागेबांधे आणि त्यांचे संबंध त्याला अनुसरून त्याला पाठीशी घालून त्या कमान पाडण्याचं त्यांनी षडयंत्र केलं. प्रशासनावर प्रचंड दबाव टाकला. ज्या गावाला बाबासाहेब आंबेडकर चालत नाहीत ते गाव आम्हाला नको. आंदोलन करतात, मोर्चे करतात, तासात घरला जातात, फोटो काढतात, ठीक आहे. पण बाबासाहेबांचं नाव कमानीवर पाहिजे आणि ती कमान पाडल्या म्हणून 150 बौद्ध कुटुंब घर सोडतात. हे काय कुणाला सहज असं पटणारं नव्हतं. आम्ही त्यांना म्हटलं कमान साहेब 4 महिन्यानं होऊ दे, पहिला ज्यांनी पाडली त्यांच्यावर अॅट्रॉसिटीचे गुन्हे दाखल करा. त्या आंदोलनामध्ये 1 वर्षाच्या बाळापासून 90 वर्षाच्या आजीपर्यंत सगळे सहभागी होते. ते हाल बघवत नव्हतं म्हणून डोळ्यातनं पाणी यायचं थांबत नव्हतं. नमस्कार, मी चेतन सावंत. स्पेशल गोष्टच्या आजच्या एपिसोडमध्ये आपणा सर्वांचं मनपूर्वक स्वागत. तुम्हा सर्वांना माहीतच असेल की सांगली जिल्ह्यातील मिरज तालुक्यातील बेडग या गावातील मध्यंतरी मागच्या काही दिवसांपूर्वी आंबेडकरी समाजातील 150 कुटुंबियांनी गाव सोडून मुंबईच्या दिशेने, मंत्रालयाच्या दिशेने लॉंग मार्च काढला होता. आणि हे जे आंदोलन आहे किंवा मिरज तालुक्यातील बेडग मधलं जे डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या कमानीचं हे जे संपूर्ण प्रकरण आहे आणि ह्या आंदोलनाचं नेतृत्व करणारे डॉक्टर महेश कुमार कांबळे यांच्या देखील तुम्ही प्रसारमाध्यमातून बाईट्स पाहिल्या किंवा बाकीची त्यांची जी भूमिका आहे त्या तुमच्यापर्यंत पोहोचल्या. तर आज आपला हेतू असा आहे की जे बेडगचं जे नेमकं प्रकरण आहे, हे प्रकरण नेमकं काय आहे आणि त्याची पार्श्वभूमी काय आणि हे आंदोलन कसं उभा राहिलं आणि कशा पद्धतीने पुढे ते बिल्ड झालं, ह्या गोष्टी आपण डॉक्टर साहेबांकडून जाणून घेणार आहोत. तुमचं स्वागत स्पेशल गोष्टमध्ये. डॉक्टर साहेब, मला सांगा की ह्या आंदोलनाची नेमकी पार्श्वभूमी काय सांगाल तुम्ही? आता आंदोलन म्हणायचं म्हटलं तर हे घटना घडल्यानंतरची निर्माण झालेली परिस्थिती आणि त्यानंतर समाज, आंबेडकरी समाज संघटित होऊन संघर्षासाठी उतरल्यानंतर झालेला इफेक्ट आहे. म्हणजे असं कधीच ठरवलं नव्हतं की या बेडगेच्या स्वागत कमानीसाठी आंदोलन करायचं आहे, हे करायचं आहे, ते करायचं आहे, असा कधीच कोणाचा विषय नव्हता किंवा कोणाचं नेतृत्व आहे असा विषय नव्हता. तर सुरुवातीपासून सांगतो की साधारण 2002 पासून हा लढा सुरू आहे. बेडगेतील समस्त आंबेडकरी समाज गेले 21 वर्ष या बेडग गावामध्ये भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांची स्वागत कमान उभी राहावी यासाठी लढतोय, संघर्ष करतोय. पण या गावामधल्या वेगवेगळ्या राजकारण्यांनी ज्या ज्या वेळेला त्यांना सत्तांतर झालं त्या प्रत्येकाने फक्त बौद्ध समाजातील मतांसाठी भावनेशी खेळण्याचाच फक्त प्रयत्न केला. त्याचं कारण असं की 2002 साली भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या नावाच्या स्वागत कमानीचा मासिक सर्व्हेमध्ये ठराव करण्यात आला. त्यानंतर 2008 साली हे काम पूर्ण झालं नव्हतं, नुकतंच सुरुवात केली होती 2006ला. ते काम बंद पाडलं होतं या जातीवादी लोकांनी. तेव्हा पुन्हा 2008ला ग्रामसभेचा ठराव झाला की बंद पडलेलं काम, अर्धवट राहिलेलं काम पूर्ण करण्यास ही ग्रामसभा मंजुरी देत आहे. पण 2008ला झालेल्या ग्रामसभेच्या त्या ठरावानंतर सुद्धा या जातीवादी राजकारण्यांनी बाबासाहेब आंबेडकरांच्या नावाचा द्वेष स्वतःच्या डोक्यामध्ये ठेवून
त्या लोकांनी 2023च्या जानेवारीपर्यंत हे काम होऊ दिलं नाही. मग आमच्या समाज बांधवांनी सरपंच उमेश पाटील यांना पत्रव्यवहार केले, निवेदन दिले की आमच्या डॉक्टर भारतरत्न बाबासाहेब आंबेडकरांच्या स्वागत कमानीचं बाबा तुम्ही काम आम्हाला करायला का देत नाही, तुम्ही तरी करा, असं पत्र दिल्यानंतर 23 जानेवारी 2023ला तिसरा ठराव करण्यात आला. तो उमेश पाटलांनी स्वतःच्या सहीनं मासिक सभेमध्ये ठराव केला. त्यामध्ये ठरावामध्ये काय गफलत केली ते तुम्हाला सांगतो की या ठरावामध्ये त्यांनी जो शासन निर्णय नमूद केला तो विशेष करून मला तुम्हाला सांगायचा आहे की महाराष्ट्र शासनाचा ग्रामविकास विभागाचा शासन परिपत्रक हे 16 एप्रिल 2018चं की सार्वजनिक रस्त्यावरील प्रवेशद्वार स्वागत कमानी ह्या वैयक्तिक व्यक्ती किंवा वैयक्तिक संस्थेस बांधकाम करता येत नाहीत, त्यासाठी लोकवर्गणी गोळा करू शकत नाही, अशा पद्धतीच्या शासन निर्णयाची या ठरावामध्ये त्यांनी नमूद केलं. पुढे असं म्हणतात की नगररचना विभागाच्या आणि इतर विभागाच्या परवानग्या घेऊन तुम्ही हे बांधकाम करू शकता. पण असंही म्हणतात की गावठाण हद्दीच्या बाहेरील बांधकामास मान्य जिल्हाधिकारी मान्य नगररचना अधिकारी किंवा जिल्हाधिकाऱ्यांनी प्राधिकृत केलेले तहसीलदार किंवा तत्सम त्या पदाच्या अधिकाऱ्यांकडून रीतसर परवानगी घ्यावी. मग मूळ मुद्दाच इथं आहे, उमेश पाटलांनी जो 23 जानेवारी 2023चा ठराव केला त्या ठरावामध्येच त्यांनी इतकी संदिग्धता ठेवली की जातीय द्वेष कसा वाढेल, जातीय तणाव कसा वाढेल, हा दृष्टिकोन या ठरावामधून दिसतोय. याचं कारण असं की एका बाजूला तुम्ही लोकवर्गणीतून स्वागत कमान उभी केली जाऊ शकत नाही असं म्हणता, दुसऱ्या बाजूला तुम्ही ही परवानगी कुणाकडून घ्यायची ते नमूद करता, आणि तिसऱ्या बाजूला तुम्ही एनओसी देता, बरोबर. आणि एनओसी दिल्यानंतर तुम्ही जेव्हा काम एनओसी दिल्यानंतर आम्ही त्यांना कागदपत्र मागितली की ग्रामपंचायतीच्या हद्दीमध्ये तो रस्ता येतो का, ज्या रस्त्यावर ही स्वागत कमान उभी राहणार आहे तो रस्ता कोणाच्या मालकीचा. ग्रामपंचायतला पत्र दिलं तर ग्रामपंचायत म्हणली की आमच्या काय ग्रामपंचायतीमध्ये हा रस्ता नोंद नाही, तसं लेखी पत्र दिलं, बरोबर. त्यानंतर आम्ही पंचायत समितीला विचारलं, बाबा पंचायत समितीकडे तर हा रस्ता नोंद आहे का. पंचायत समितीनं लेखी पत्र दिलं, आमच्याकडे रस्ता नोंद नाही. मग पीडब्ल्यूडीला विचारलं, पीडब्ल्यूडीनं सुद्धा सांगितलं की हा रस्ता आमच्याकडे नोंद आहे. प्रश्न हा उपस्थित होतो की 3 वेळा ठराव मंजूर झालेला असताना 2 दशकाची ती मागणी असताना त्या गावातील जे ग्रामपंचायत बॉडी असेल मागच्या 20 वर्षापासूनची ते ह्या गोष्टी का करत असाव्यात. मुळातच विषय असा आहे की बेडक गाव हे कमीत कमी 25-30 हजार लोकसंख्येचं गाव आहे. या गावामध्ये 1 नंबरला ज्या समाजाची लोकसंख्या आहे ते मराठा समाजाची आहे, 2 नंबरची लोकसंख्या ही वंजारी समाजाची आहे, आणि 3 नंबरला मग असं इतर समाज सगळा त्यामध्ये कन्क्लूड केला जातो. प्राबल्य त्या गावामध्ये मराठा समाजाचं आहे, पण मराठा समाजातल्या 90% लोकांची भावना बाबासाहेब आंबेडकरांची कमान व्हावी अशी तिथं आहे. आम्ही माहिती घेतली, कारण मराठा समाजातले सगळेच लोक बाबासाहेबांच्या नावाला तिथे विरोध करत नाहीयेत, पण उमेश पाटील आणि त्याच्यासोबतचे जे काही विकृत मनस्थितीचे विकृत प्रवृत्तीचे लोक आहेत त्यांना बाबासाहेब आंबेडकरांचं नाव खुपतं. अमर पाटील सारख्या तिथल्या राजकारणी माणसाच्या डोक्यामध्ये बाबासाहेबांचं नाव खुपतं. संभा पाटील हे उमेश पाटलांचे चुलते, त्यांना नाव खुपतं. परसू नागरगोजे या वंजारी समाजाचा तिथला पुढारी, त्याला हे नाव खुपतं. धनंजय मुंडेंचा मेहुणा बाळासाहेब ओमासे, त्यांना हे नाव खुपतं. म्हणजे ह्या तिथल्या जनतेला बाबासाहेबांना विरोध करायचा नाहीये, मराठा समाज असेल किंवा वंजारी समाज असेल, पण ह्या समाजाचं नेतृत्व आम्ही करतोय असं दाखवणाऱ्या ह्या नेत्यांना
बाबासाहेब आंबेडकरांच्या नावाला विरोध करायचा होता. मग ज्यांच्यामुळे हा देश चालतोय, ज्यांच्या संविधानावरती हा देश चालतोय किंवा त्यांच्या कार्याची जी महती संपूर्ण जगभर झाल्यामुळे अनेक देशांमध्ये त्यांची जयंती साजरी केली जाते, तर आपल्या जवळच्याच गावात त्यांच्या नावाला विरोध होतो, ह्याचं कुठंतरी तुम्हाला शल्य किंवा वाईट वाटलं असेल, त्यातून तुम्ही त्या आंदोलनात सहभागी? निश्चितच. जेव्हा जानेवारी महिन्याच्या साधारण एक 15-20 तारखेच्या दरम्यान समाजातल्या काही तरुणांनी किती दिवस आपण हा संघर्ष करायचा म्हणून पत्रव्यवहार केले. ते पत्रव्यवहार करत असताना मला भेटले होते. मग मी त्यांना सांगितलं होतं, रीतसर पत्रव्यवहार करा, त्यांनी ठराव केला तर ठीक, नसेल तर आपण बघू काय करायचं. त्या अनुषंगानं 23/1/2023 वैयक्तिक जे आपले अर्जदार होते, शिवाजी कांबळे, देवदास कांबळे वगैरे असे 4 आपल्या समाज बांधवांनी अर्ज दिला होता. मला सांगा, साधा विषय आहे, जर ह्या शासन निर्णयाला अनुसरून वैयक्तिक व्यक्ती कमान बांधू शकत नाही, तर तुम्ही वैयक्तिक व्यक्तीच्या नावाने ठराव कसा मंजूर करता? बरोबर. हा पहिला मुद्दा. आणि ज्या अर्थी ठराव मंजूर करता येत नाही, त्या अर्थी या बांधकामाला परवानगी जिल्हाधिकारी, तहसीलदार, नगररचना यांच्याकडून, ह्या अधिकाऱ्यांच्याकडून घ्यायचं असं तुम्हीच म्हणताय. मग तुम्हाला कमान पाडण्यासाठी कुठल्या अधिकाऱ्यांना पत्र दिलं होतं हे तुम्ही आजपर्यंत खुलासा केला नाही. कमान पाडण्यासाठी तुम्हाला समजा कलेक्टरनी पत्र दिले, तुम्ही म्हणताय का नाही परवानगी यांच्याकडे मागा. ते तर असं म्हणतात की कमान अनधिकृत होती. तेच ना. कमान अनधिकृत हे ठरवणार कोण? कमान अनधिकृत म्हणायला तो उमेश पाटलांना अधिकार आहे का? उमेश पाटलांचा गावठाण हद्दीच्या आतला विषय, कमान आहे गावठाण हद्दीच्या बाहेर. बरोबर. ठरावामध्ये त्यांनी नमूद काय केलंय? गावठाण हद्दीच्या बाहेर परवानगी मागण्याचे अधिकार परवानगी देण्याचे अधिकार कोणाला आहेत? जिल्हाधिकारी, नगररचना अधिकारी, तत्सम तहसीलदार दर्जाचा अधिकारी. पण ठीक आहे, आम्ही ह्या अधिकाऱ्यांची परवानगी घेऊन बांधकाम केलं नाही असं समजा, पण पाडण्यासाठी तर ह्यांचा आदेश पाहिजे का नाही? आमची कमान अनधिकृत आहे हे ठरवण्याचा अधिकार ह्यांना आहे का नाही? जसं बांधकाम परवा द्यायचं आहे, मग यांचा आदेश कुठं आहे यांच्याकडं? त्यांनी दाखवावं ना, की माननीय जिल्हाधिकारी, माननीय तहसीलदार यांनी कुणी आदेश दिलाय का की हे कमान अनधिकृत आहे आणि ही आम्ही पाडण्याचे आदेश देत आहोत? मला सांगा, ज्या पंचायत समितीमध्ये हा रस्ता नोंद नाही असं पत्र पंचायत समिती देते आणि त्याच पंचायत समितीचा गट विकास अधिकारी कमानीचं काम अतिक्रमण आणून पाडा म्हणतो, हा षडयंत्राचाच डाव आहे ना. मला सांगा की हे सगळं तुम्ही कमान पाडल्यानंतर निवेदन किंवा आंदोलन ह्या सगळ्या गोष्टी करत होता, परंतु ज्या गोष्टीमुळे हे आंदोलन संपूर्ण राज्यात पोहोचलं ते म्हणजे सगळे त्या कुटुंबांनी घराला कुलप लावून जो लॉंग मार्च काढायचा निर्णय झाला, तर हे नेमकं कसं काय झालं ह्याचं थोडंसं जरा. आता ह्यामध्ये असं झालं की 16 जून रोजी आपली कमान बेकायदेशीर आहे असं ठरवून त्यांनी बेकायदेशीरपणाने प्रशासनाला हाताशी धरून खासदार संजय काका पाटील आणि ह्या जिल्ह्याचे पालकमंत्री, ह्या मतदारसंघाचे राखीव मतदारसंघाचे आमदार, विद्यमान कामगार मंत्री, जिल्ह्याचे पालकमंत्री सुरेश खाडे, या दोघांचेही उमेश पाटलाबरोबरचे आर्थिक व्यवहार, लागेबांधे आणि त्यांचे संबंध ह्याला अनुसरून त्याला पाठीशी घालून ह्या कमान पाडण्याचं त्यांनी षडयंत्र केलं. प्रशासनावर प्रचंड दबाव टाकला. मला सांगा साहेब, 15 तारखेला तुम्ही पोलीस बंदोबस्त मागताय, 16 तारखेला कमान पाडताय, 15 तारखेला पत्र देतोय ग्रामसेवक पोलीस स्टेशनला बंदोबस्त पाहिजे, 15 तारखेलाच पोलीस इन्स्पेक्टर देशमुख म्हणून पत्र देतात ग्रामपंचायतला की तुम्ही तयारीत राहा, आम्ही बंदोबस्त देतोय. अरे म्हणजे इतकी तत्परता. हे सगळं पूर्वनियोजित गोष्टी, पूर्वनियोजित आणि कट कारस्थान करून संगनमतानं केलेलं हे कृत्य आहे. त्यामुळं तुम्ही जिल्ह्याच्या पालकमंत्र्यांचं नाव घेतलं, सुरेश खाडेंचं, तर त्यांचं आणि सोबतच तुम्ही तुमच्या बऱ्याच बाईटमध्ये सांगितलं की जिल्ह्याचे जे खासदार आहेत संजय काका पाटील ह्यांचा देखील प्रत्यक्ष त्याच्यामध्ये सहभाग, तर ह्या 2 नेत्यांवरती तुम्ही थेट आरोप करा. 100% पुरावे पण आहेत तसे. बरं, मी तुम्हाला पुरावा दाखवू शकतो. मी विदाऊट पुराव्याचं कधीच नाही बोलत. त्यांनी जो स्टेटस ठेवलेला होता की कशा पद्धतीचा स्टेटस ठेवला तो तुम्हाला दाखवतो मी. म्हणजे खरंच दूध का दूध आणि पाणी का पाणी होऊन जाऊ दे एकदाच.
काय झालंय, ह्या लोकांना राजकारण करतात, पण समाजामध्ये जाती तेढ निर्माण करणं किंवा एखाद्या समाजाला वेठीस धरणं हे प्रकार ह्या लोकांनी मोठ्या प्रमाणात केले. कॅमेरामॅनला सांगेल की थोडस जरा हे उमेश पाटील. उमेश पाटलाचा स्टेटस आहे का हा? रघु, तुमसे आज इंडस्ट्री में फोन कर दो. क्या गाँव के सरपंच नौकरी शुरू कर देना. खासदार नहीं जनता सरपंच है. इंटरव्यू नहीं होता, लेटर ऑफ अपॉइंटमेंट सीधा मिलता है. यापेक्षा आणि काय पुरावा तुम्हाला पाहिजे? म्हणजे मी आरोप करतोय म्हणजे पोकळ करत नाहीये किंवा माझी त्यांची दुश्मनी आहे म्हणून करत नाहीये. आरोप जे करतोय ते विथ पुरावा करतोय ना. बरं, हे आंदोलन उभं कसं राहिलं? लॉंग मार्च आता 16 जूनला यांनी आपली कमान जमीनदोस्त केली प्रशासनाला हाताशी धरून. आपल्या मुलांनी संयम ठेवला, आपण संविधानिक मार्गाने जायचं असं सांगितल्यानंतर माझा शब्द कोणी नाकारला नाही. त्या समाजाचं मी खरंच आभार मानतो, कारण का आपल्या समाजातल्या मुलांनी शब्द लावला नाही. कारण ह्यांचं षडयंत्र होतं की कमान पडल्यावर आपल्या मुलांनी दंगाधोपा करावा, मुलांच्यावर 353 वगैरे गुन्हे दाखल व्हावेत आणि मग ह्या कमानीचं जे अनाधिकृत प्रकरण दाबलं जाईल. पण त्यांचा तो प्रयत्न फसला. माझ्या संयम ठेवण्याच्या भावनिक आव्हानामुळे मुलं शांत बसली. त्यानुसार 18 जूनला आम्ही बैठक घेतली. सर्व बहुजन समाजातील संघटना, त्यात प्रामुख्यानं दलित संघटना होत्या. त्यामध्ये सगळ्यांना बोलवलं, बेडक गावातल्या समाजाला आणि सगळ्या समाजातले आपल्या आवाहन केलं होतं. किमान 500-600 लोक होते. त्यामध्ये आपण झालेली वस्तुस्थिती सगळी मांडली. त्यानुसार त्या बैठकीमध्ये ठरलं की आपण प्रत्येकाने आपापला पक्ष, आपापला झेंडा, आपापला नेता बाजूला ठेवायचा. आपला नेता एकच, विश्वरत्न बोधिसत्व डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर. आपला झेंडा एकच, निळा झेंडा. आणि समस्त आंबेडकरी समाज सांगली जिल्हा ह्या बॅनर खाली आपण सगळ्यांनी एकत्र व्हायचंय आणि हा लढा उभा करायचा आहे. ह्या बॅनर खाली जो येईल तो बाबासाहेबांचा सच्चा भीमसैनिक असेल, जो येणार नाही तो समाज त्याला ओळखून जाईल. तो काय आहे ते आम्ही बोलायची गरज नाही. ह्या बॅनर खाली 21 जून ते 27 जून पर्यंत आमचं आमरण उपोषण झालं. मिरज प्रांताधिकारी कार्यालय, पीडब्ल्यूडी कार्यालय. तुम्ही आमचं अतिक्रमण जसं पाडलं तसं त्यांचं पण पाडा म्हणून. त्यात प्रांताधिकारी दिघे साहेबांनी चांगली भूमिका बजावली. त्यांनी चांगलं काम केलं. त्यांनी सगळ्यांना 52-53 नोटिसा दिल्या 116 जणांना. पीडब्ल्यूडीचे अधिकारी क्रांतिकुमार मिरजकर यांनी सुद्धा 10 मीटर इकडे 10 मीटर इकडे रस्त्याच्या मध्यापासून 63 अतिक्रमण काढून टाकली. त्यानंतर या दोघांनी कारवाई केल्यानंतर म्हणजे 23 जूनला आम्ही मोर्चा काढला होता. मोर्चा यासाठी काढला होता समस्त आंबेडकरी समाज या बॅनर खाली की आमची कमान अनाधिकृत ठरवून पाडणाऱ्यांच्यावर अॅट्रॉसिटी अंतर्गत गुन्हे दाखल करा. 23 तारखेला प्रचंड मोठ्या प्रमाणात मोर्चा झाला. ह्या बॅनर खाली पहिलं आंदोलन यशस्वी झालं. ह्या 20-25 वर्षातलं कुणालाही माहित नव्हतं नेतृत्व कोण करतंय, समाज नेतृत्व करतोय, कोणही नेता नव्हता. सगळ्यात मुली पुढे होत्या, महिला आमच्या पुढे होत्या. म्हणजे असं नव्हतं की झटापटी व्हायला लागल्यात, फोटो काढायला कोण पुढे चाललाय. कुठंतरी बाबासाहेब आंबेडकरांच्या नावाच्या अस्मितेची लढाई डोळ्यासमोर आहे आणि ती जिंकायची ह्या भावनेतनं आम्ही उतरलो होतो. 23 जूनला आम्ही तो मोर्चा झाल्यानंतर त्या दिवशी प्रांतांना निवेदन सादर केलं की ह्यात जिल्हाधिकारी अंतर्गत येणारे काही अधिकारी होते, ह्यामध्ये जिल्हा परिषद अंतर्गत येणारे काही अधिकारी होते आणि जिल्हा पोलीस प्रमुखांच्या अंतर्गत येणारे काही अधिकारी होते. तिघांच्यावर आपण संगनमत केलेले गुन्हे दाखल करण्याची मागणी केली होती अॅट्रॉसिटी अंतर्गत. मग त्या संदर्भात प्रांतांनी त्या दिवशी ह्या तिन्ही अधिकाऱ्यांना आमच्या पत्राचा संदर्भ घालून कारवाई करण्याचं पत्रव्यवहार केले. पण या खासदार संजय पाटील आणि या पालकमंत्री खाडे यांनी इतका दबाव ठेवला की आम्हाला साधारण पत्र 23 जूनला दिलं प्रांतांनी त्यांना. आम्ही इतक्या मोठ्या प्रमाणात पाठपुरावा करत होतो. 4 जुलैला त्यांना परत आम्ही रिमाइंडर केलं, 7 जुलैला रिमाइंडर केलं की आज तर कारवाई करतील, पण त्यांच्याकडे कारवाईच होत नव्हती. मग शेवटी वैतागून आता काय करायचं म्हणून ठरवलं. तर आम्ही 4 जुलैला पत्र दिलं की म्हणजे 23 जूनला जे पत्र दिलं होतं त्यात आम्ही इशारा दिला होता की सुरेश खाडेंच्या घराला घेराव घालणार.
मग घेराव घालणार जशी जशी जवळ वेळ येईल 18 जुलैला आम्ही घेराव घालणार असं पत्रात आम्ही 23 जूनच्या दिलं होतं. मग 18 जुलैच्या जवळ तशी तारीख येईल तसं तसं प्रशासन अलर्ट व्हायला लागलं. मग 16 तारखेला एसपीने आम्हाला बोलवून दम दिला की तुम्ही घेराव घालायचं नाही, आंदोलन करायचं नाही, सगळ्यांवर तीव्र गुन्हे दाखल करणार. मग आणि परत आम्ही विचार केला की मी असेन किंवा माझे सहकारी सचिन भाऊ कांबळे असतील, तुषार खांडेकर असतील, उमेश देंडे असतील, अरविंद कुरणे असतील, स्वप्नील बनसोडे, स्वप्नील खांडेकर, सागरभाऊ आवळे अशी आमची सर्व जी टीम होती. आम्ही विचार केला की आता आपण प्रशासनाविरोधात लढत बसलो तर आपला उद्देश बाजूला राहणार आणि ह्यामध्ये आपली ताकद वेस्ट होणार. म्हणून आम्ही ठरवल्यानंतर आम्ही आंदोलनाचं स्वरूप बदललं आणि स्वरूप बदलण्यासाठी एसपीने 16 तारखेला आम्हाला जो दम दिला होता त्याच्यानंतर आम्ही 17 तारखेला रात्री बेडगेत गेलो, समाजाची बैठक बोलावली, समाजाच्या बैठकीमध्ये झालेली वस्तुस्थिती सांगितली आणि समाजामध्ये आम्ही समाजाचं मत घेतलं की हे 3 प्रकारचे आंदोलन आपण करू शकतोय. हे केलं तर आपल्यावर गुन्हा दाखल होईल, हे केलं तर आपल्यावर गुन्हा दाखल होईल, हे केलं तर ते आपल्याला काय करू शकत नाही, संविधानिक मार्गाने होईल. मग समाज म्हणला आपण संविधानिक मार्गाने जाऊया, आपल्या मुलाबाळांवर कुठं केसेस नको, हे आम्ही सुचवलं, त्यांनी पण यश केलं. त्यानुसार समाजानं ज्या पद्धतीनं ठरवलं त्या पद्धतीनं सामुदायिक निर्णय झाला की आपण बेडगेतली जी बौद्ध समाजाची 150 कुटुंब आहोत आपण गाव सोडायचं. ज्या गावाला बाबासाहेब आंबेडकर चालत नाहीत ते गाव आम्हाला नको, त्या उद्देशानं गाव सोडायचं आणि बेडग ते मुंबई मंत्रालयावर जाऊन आपण न्याय मागायचा. त्याचं कारण असं, जिल्ह्यामध्ये एकही राजकीय नेता त्या पात्रतेचा राहिला नाही. जिल्ह्यामध्ये आम्ही आंदोलन करत असताना, उपोषणला बसले असताना फक्त जनसुराज्य पक्षाचे प्रदेशाध्यक्ष समित कदम सोडले तर एकही नेता, एकही राजकीय पदाधिकारी, एकही पुढारी आमची विचारपूस करायला आला. कुठलाच नेता, कोणही नेता आला नाही, कुठल्याही पक्षाला नावं घेतली, परंतु इतर जे 8 विधानसभा मतदारसंघ आहेत कोणही नाही, बाकीचे असतील कोणही नाही, सगळ्यांनी तटस्थ भूमिका, कोणही आलं नाही, कुठल्याही पक्षाचा नेता आला नाही म्हणतो. काँग्रेस नाही, राष्ट्रवादी नाही, स्वतःला पुरोगामी म्हणून घेणारे पक्ष असतील ते पण कोणही आलं नाही. मग त्यानंतर मग आम्ही ठरवलं समाजच आपल्या पाठीशी आहे, समाजच नेतृत्व करणार आहे. बरोबर. तेव्हा मी असेन, आमचे सचिन भाऊ, आम्ही बाकीच्या सगळ्यांनी ठरवलं की आता 18 तारखेला आपण गाव सोडायचं, सकाळी 10 वाजता लॉंग मार्च काढायचं. अशा पद्धतीनं आम्ही एक बाबासाहेबांच्या नावाच्या अस्मितेची लढाई आपण लढायला जातोय आणि आपण परत येणार आहे की नाही आपल्याला माहित नाही. अशा पद्धतीने आम्ही सगळेजण आमच्या घरात सांगून आम्ही बाहेर पडलो की चळवळीसाठी आम्ही शहीद झालोय असं समजा, कारण आम्ही चालत जाणार होतो. आमच्यातल्या कोणालाच इतका असा प्रचंड सवय नाही की बाबा रोज 30-35 किलोमीटर, पाऊस मोठ्या प्रमाणावर, भल्या मोठ्या प्रमाणात पाऊस सुरू होता, त्यात भिजत जायचं होतं आणि म्हटलं आता शेवटी काय होईल ते होईल, बाबासाहेबांच्यासाठी किंवा ही शेवटची लढाई होती. म्हणून आम्ही सगळेजण त्या ताकदीने बाहेर पडलो. जाताना सोबत जे काही राशन थोडंफार होतं, जेवणाची व्यवस्था करता येईल ती केली. पण मला माझ्या समाजाचा अभिमान वाटतो की आंबेडकरी जनतेसारखी हळवी जनता कुठली नाहीये. ज्या दिवशी आम्ही लॉंग मार्च सुरू केला 18 जुलैला, तर 18 जुलैला संध्याकाळी एक पहिला हॉल्ट झाला मिरजेमध्ये. साहेब, मिरजेमध्ये अक्षरशः म्हणजे आमच्या डोळ्यात पाणी आलं की जेवणाची वेळ जेव्हा झाली, मिरजेतल्या आसपासच्या मिरज शहरातल्या आपल्या सगळ्या समाज बांधवांनी, मंडळ असतील, बौद्ध तरुण मंडळ वगैरे असे, सिद्धार्थ तरुण मंडळ अशी मंडळ जी आहेत किंवा बाकीचे आजूबाजूचे, एक घर एक भाकरी अशा पद्धतीने प्रत्येकानं गोळा करून अक्षरशः जेवण शिल्लक राहिलं साहेब, भाकरी शिल्लक राहिल्या. म्हणजे त्या दिवशी राहण्याची व्यवस्था खतीब हॉलला झाली, जेवणाची व्यवस्था समाज बांधवांनी केली. परत 19 तारखेला आम्ही सकाळी शिल्लक राहिलेल्या भाकरी सोबत घेतल्या, सकाळी आम्ही परत चालू लागलो. 19 तारखेला चालू लागल्यानंतर त्या दिवशी सांगलीमध्ये दुपारी पोहोचल्यानंतर सांगलीतल्या आमच्या सर्व नवीन एक ऊर्जा देणारी एक टीम तयार झाली सांगलीमध्ये आणि त्या मुलांनी की बाबासाहेबांसाठी गाव सोडून 150 कुटुंब आपली चालल्यात, ती पोरं इतकी पेटून उठली होती की त्या पोरांनी वखारबागमधनं सिद्धार्थ परिसरमध्ये आम्हाला जेवणाची व्यवस्था केली. नदीकडेला जेवण तिथं आणलं, जेवणाची दुपारची व्यवस्था झाली, तिथून आम्ही जेवलो आणि तिथून मग आम्ही परत पुढे निघलो. त्या दिवशी 19 तारखेला संध्याकाळी कसबे डिग्रजला आमचा हॉल्ट झाला.
कसबे डिग्रजमध्ये हॉल्ट झाला. कसबे डिग्रजमध्ये सुद्धा आजूबाजूच्या सगळ्या तिथल्या बौद्ध समाजानं आजूबाजूच्या सगळ्या लोकांनी जेवणाची, विहारामध्ये राहण्याची व्यवस्था केली. म्हणजे तोपर्यंत आंदोलन राज्यभरात पोहोचलं होतं आणि डिग्रजपर्यंत पोहोचूपर्यंत इतक्या म्हणजे आंदोलन मोठ्या प्रमाणात असं व्यापक स्वरूप घेतलं होतं की आम्हाला इतके फोन यायला चालू झाले की राज्यभरातून बाबासाहेबांच्या नावासाठी घरदार सोडून जाणारी पहिलीच माणसं बघितली म्हणले. आंदोलन करतात, मोर्चे करतात, तासात घराला जातात, फोटो काढतात, ठीक आहे, पण बाबासाहेबांचं नाव कमानीवर पाहिजे आणि ती कमान पाडल्या म्हणून 150 बौद्ध कुटुंब घर सोडतात. हे काय कुणाला सहज असं पटणारं नव्हतं. त्यामुळं त्या पद्धतीनं डिग्रजमधून आम्ही निघलो. तेव्हा मात्र 20 तारखेला आमची दखल घेतली. म्हणजे 19 तारखेला वानखेडे नावाचे दर्यापूरचे आमदार यांनी चंद्रकांत हांडोरे साहेबांच्या माध्यमातून तो प्रश्न लक्षवेधीमध्ये उचलला. थोडंसं मंत्रालयामध्ये सुद्धा हा प्रश्न झाल्यामुळं वर्ण यंत्रणा हलू लागली. 20 तारखेला सुद्धा सकाळच्या सेशनमध्ये कपिल पाटील आणि नाना पाटोले साहेबांनी प्रश्न उचलला आणि त्या दिवशीच जनसुराजचे समित कदम मुंबईमध्ये होते. त्यांना हा विषय माहीत होता, त्यांना सुद्धा वाईट वाटत होतं, म्हणून त्यांनी वैयक्तिक फडणवीसांची भेट घेतली आणि फडणवीसांची भेट घेऊन त्यांनी सांगितलं, फडणवीस साहेबांनी त्यांना सांगितलं की पालकमंत्र्यांनी वेगळं सांगितलंय की महेश कांबळे जो कोणतरी एमआयएमचा आहे, 50 लोक घेऊन स्टंट करतोय. मग त्यांनी सांगितलं, साहेब असं जर असतं तर त्याच्या मागे 1000-1500 लोक, 150 कुटुंब बाहेर पडली नसती. तुम्ही वस्तुस्थिती बघा, कोण काय सांगतं त्यापेक्षा त्यांनी तिथून व्हिडिओ कॉल लावला आणि व्हिडिओ कॉलवर आम्ही चालत जात होतो भिजत पावसात, 1000-1500. ते बघितल्यानंतर त्यांना सुद्धा वाईट वाटलं. अरे शेवटी जात धर्म बाजूला राहू दे, पक्ष बाजूला राहू दे, मी मानव जात म्हणून तर मी हे बघणं मला योग्य वाटत नाही म्हटले. तुम्ही तात्काळ उद्या तुमचं शिष्टमंडळ घेऊन सकाळी या, मी सगळी कामं बाजूला ठेवतो, तुम्हाला मला चर्चा करून हा विषय सोडवायचा. मग त्यांनी त्या पद्धतीने सांगितल्यानंतर आम्ही त्या दिवशी रात्री हॉल्ट केला इस्लामपूरमध्ये. हॉल्ट केला, सगळ्यांना तिथं जेवणाची व्यवस्था इस्लामपूरच्या आपल्या सगळ्या बौद्ध ज्या काही बुद्ध विहारामध्ये नाही, तिथं माजी उपनगराध्यक्ष मुकुंद कांबळे म्हणून त्यांची एक शाळा होती, तिथं भारतीय बौद्ध महासभेचे सचिन कांबळे वगैरे, तिथं नगरसेविका एक होत्या आमच्या, त्या कमांडो त्यांचे मिस्टर होते, कांबळेताई काहीतरी नाव होतं त्यांचं. त्यांनी सगळी तिथल्या सगळ्या समाज बांधवांनी व्यवस्था केली. तोपर्यंत आम्ही रात्री तिथं यांना पोहोचवून रात्री 1 वाजता आम्ही मुंबईला 13 जणांचं शिष्टमंडळ घेऊन गेलो. 21 तारखेला तिथं चर्चा झाली. चर्चेत मग असा प्रकार झाला की फडणवीस साहेबांना आम्ही भेटायला बसलो होतो. फडणवीस साहेब आल्यानंतर सुरेश खाडे पाठीमागून आले आणि ते बसले. ते बसल्यानंतर आम्ही त्यांना विरोध केला. फडणवीस साहेबांना सांगितलं, साहेब काय विरोध केला? नाही, विरोध असा विषय होता की आमच्यावर ज्या भारतीय जनता पक्षाच्याच सरपंचानं अन्याय केलाय, त्या सरपंचालाच पाठीशी घालण्याचं काम पालकमंत्री सुरेश खाडे आणि खासदार संजय पाटील करतात आणि आम्ही तुम्हाला न्याय मागायला तुमच्या शब्दावर आलोय आणि ह्या बैठकीमध्ये तेच परत येऊन बसतात. आम्ही तर काही त्यांना बोलवलेलं नाही, पण हे आम्हाला नको आहे म्हणलं. आम्ही तुमच्याकडे बघून आलोय, तुम्ही आम्हाला न्याय देणार असाल, आमच्या काय तळमळी आहेत, आमची काय जी भावना आहे तुमच्यासमोर व्यक्त करणार, यांना बाहेर जायला सांगा साहेब, म्हणून स्पष्ट सांगितलं. मग देवेंद्र फडणवीस साहेब सुद्धा स्तब्ध झाले ना. एका जिल्ह्याच्या पालकमंत्र्याला तिथली जनता जर एवढी नाकारत असेल तर त्यांना पण शॉकिंग होत होते की स्वतःच्या मागासवर्गीय मतदारसंघातला मागासवर्गीय समाजच तुम्हाला नाकारतोय, म्हणजे तुम्ही कुठेतरी कमी पडताय. हे त्यांच्या मनात विचार घोळू लागले, ते शब्द होते. मी पुन्हा एकदा रिमाइंडर केलं, साहेब तुम्हाला मी हात जोडून विनंती करतो म्हणलं, हे असतील तर आम्ही काही इथं बसणार नाही, आम्ही बाहेर जातो आणि हे जेव्हा जातील तेव्हा आत बोलवा किंवा तुम्ही जेव्हा आम्हाला बोलवा तेव्हा पुन्हा येतो, आम्हाला काय यांच्यासमोर न्याय मागायला. तेव्हा फडणवीस साहेबांनी त्यांना इशारा करून बाहेर जायला सांगितलं. ते गेल्यानंतर फडणवीस साहेबांनी आमच्या मागण्या सांगितल्या. आमच्या मागण्यामध्ये पहिला सांगितलं, आम्ही ज्यांनी आमची कमान पाडली ते सरपंच उमेश पाटील, उपसरपंच नागरगोजे, सर्व सदस्य, तिथला जो काही ग्रामविकास अधिकारी, पोलीस निरीक्षक नारायण देशमुख, एपीआय कोकाटे, असे जेवढे आहेत त्या सर्व आणि त्यात जे काही दोषी असतील त्या सर्वांच्यावर अॅट्रॉसिटी अंतर्गत गुन्हे दाखल करा, ही पहिला मागणी सांगितली. तेव्हा इकडच्या अधिकाऱ्यांना त्यांनी ऑलरेडी बोलवून घेतलं होतं, डीवायएसपीना, प्रांतांना वगैरे. तेव्हा त्यांनी सगळं ऐकून घेतलं. आम्हाला एक समाधान असं वाटलं की आम्ही कमानीसाठी फंड मागितला नाही साहेब त्यांना, पण फंड न मागता त्यांनी स्वतःच्या तोंडाने सांगितलं की भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांच्या नावाची कमान
शासन तुम्हाला बांधून देईल, 1 महिन्यामध्ये काम सुरू करतो. त्यामुळं तुम्ही मागितलं नसलं तरी आमचं कर्तव्य आहे. बाबासाहेब आंबेडकरांच्या नावाच्या जिथं कमान पाडल्या तिथं आम्ही तुम्हाला कमान बांधून देणार. हा त्यांनी पहिली मागणी मंजूर केली न मागता बैठकीत. आम्ही त्यांना म्हटलं कमान साहेब 4 महिन्यानं होऊ दे, पहिला ज्यांनी पाडली त्यांच्यावर अॅट्रॉसिटीचे गुन्हे दाखल करा. आमच्या भूमिकेवर आम्ही ठाम होतो. मग त्यावेळेला त्यांच्या लक्षात आलं ही काय म्हणजे थोडंसं त्यांनी राजकीय त्यांच्या डोक्यात विचार असेल, कमान मंजूर केली म्हटल्यावर होता, पण आम्हाला पाडलं त्यांच्यावर पहिला गुन्हा दाखल करणं. म्हणजे आज तुम्ही बेडकमध्ये पाडताय, उद्या कुठेही तुम्ही असंच करणार ना. त्यामुळे पहिला त्यांना शासन होणं गरजेचं आहे. मग त्यांनी संबंधित अधिकाऱ्यांना डीवायएसपी प्रणिल गिल्डा म्हणून आले होते, त्यांना सांगितलं ज्यांनी ज्यांनी यामध्ये चुकीची कामं केली, जे जे दोषी आढळतील त्यांच्यावर गुन्हे दाखल करा. जे प्रशासकीय अधिकारी असतील, त्यांच्यावर प्रशासकीय कारवाई करता येत असेल त्यांच्यावर प्रशासकीय कारवाई करा. अशा पद्धतीचं सांगितल्यानंतर आमची बैठक तिथं पार पडली. बैठकीनंतर आम्ही तिथं निघलो. लगेच त्यांनी फोनाफोनी करून वरून आदेश दिले. सगळे आदेश दिल्यानंतर मी त्यांना सांगितलं साहेब मी इथं आंदोलन संपवलं किंवा आम्ही स्थगित केला लॉंग मार्च हे इथं सांगणार नाही. मी इस्लामपूरमध्ये जाणार, माझ्या समाज बांधवांशी चर्चा करणार आणि जोपर्यंत तुम्ही एफआयआर आमच्या हातात देणार नाही तोपर्यंत लॉंग मार्च स्थगित होणार नाही. सकाळी 8 पर्यंत द्या, नंतर 8ला परत आम्ही चालत पुढे निघलो. तेव्हा त्यांनी त्या पद्धतीची यंत्रणा लावली. तिथून आम्ही निघल्यावर संध्याकाळी 7लाच आम्हाला फोन आला डीवायएसपीचा, एफआयआर द्यायला कोणाला तरी पाठवा. त्या दृष्टीकोनातून म्हणलं आम्ही रात्री पोहोचतोय, सकाळी येऊन आम्ही एफआयआर देतो. आमचा हक्क आहे ना कलम 15 प्रमाणे की बाबा समाज बांधव आमच्याकडे ना तर कोणाकडे जाणार. त्या कलमानुसार मी स्वतः फिर्याद दिली. सकाळी दुपारी एफआयआर आपल्याला 12-12:30 पर्यंत हातात मिळाली. एफआयआर घेऊन अधिकारी स्वतः तिथं आले इस्लामपूरला. तेव्हा तिथे एक गोष्ट अशी झाली की आम्ही सर्व समाज बांधवांशी चर्चा केली. दुसरा विषय असा झाला की कमान करायचं मंजुरी आदेश आपल्याला लेखी पाहिजे. आंदोलन स्थगित का करतोय आणि ते करा म्हणून शासनाचं पत्र नको का. फडणवीस साहेबांनी आदेश दिला, ते राज्याचे नेते आहेत, मान्य आहे, पण सत्ता ह्या दिवसात काय पण व्हायला लागले हो. आम्ही उद्या काय करायचं, बरोबर समाजाला आम्ही काय सांगणार. म्हणून तिथं भारत पाटणकर यांच्यासारखे चळवळीतले मोठे नेते उपस्थित होते. त्यांनी सुचवलं, आम्ही चर्चा केली, त्यानुसार आम्ही शासनाला सांगितलं की आम्ही आमचा लॉंग मार्च थांबवावा, तसेच तुमच्या कमानीचं काम शासनाच्या फंडातून करून देईल, अशा पद्धतीचं एक लेखी पत्र द्या. आम्ही आमचं आंदोलन थांबवतो, लॉंग मार्च थांबवतो. त्या दिवशी 8:30 वाजता रात्री त्यांनी आपल्याला ते पत्र दिलं. माननीय जिल्हा परिषदचे डेप्युटी सीओ लोखंडे यांच्या सहीचं पत्र त्यांनी दिलं आणि त्या दिवशी आपला मग लॉंग मार्च थांबला. आणि तोपर्यंत आम्हाला म्हणजे महाराष्ट्रातून इतके प्रचंड फोन येत होते. मगाशी ऑफ कॅमेरा बोलताना सांगितलं परदेशातून पण तुम्हाला. आणि तुम्हाला सांगतो म्हणजे काय बाबासाहेब आंबेडकर हे एक असं रसायन आहे की नावासाठी माणूस मरायला पण तयार होतो. आणि जगात ह्या आंदोलनाची दखल घेतली गेली, ह्या लॉंग मार्चची दखल घेतली गेली की युएसए मधनं फोन येतो की तुम्हाला काय मदत लागते का सांगा, आम्ही मदत करायला तयार आहे. म्हणजे बाबासाहेबांसाठी त्या महामानवाचं कामच एवढं मोठं आहे. मला पुढचा प्रश्न हा विचारायचा आहे, शेवटाकडे यायचा आहे की हे आंदोलन तुम्ही यशस्वी केल्यानंतर ते जे सगळे समाज बांधव होते त्यातील प्रामुख्याने महिला, त्यांच्या डोळ्यामध्ये अश्रू तरंगले, सोबतच तुमच्या देखील डोळ्यामध्ये पाणी आलं. तर ती नेमकी काय भावना होत्या त्यावेळेची, काय भावना होत्या? विषय काय झाला की हे आंदोलन कुठल्या नेत्यानं केलेलं नव्हतं. माझ्यासारख्या एका सर्वसामान्य त्यांच्या समाज बांधवानं केलेलं आंदोलन होतं, त्यांच्या सोबत राहून. आणि आम्ही आंदोलन सुरू झाल्यापासून म्हणजे 21 जून पासून जेव्हा उपोषण सुरू झालं तेव्हापासून घरातल्यासारखी आमची नाळ जोडली गेली होती. म्हणजे त्यांना कुठल्या गोष्टीची आपण काही कमी पडू दिलं नव्हतं, त्रास होऊ दिला नव्हता. आम्ही लॉंग मार्च सुरू केल्यावर सुद्धा प्रत्येकाची आम्ही इतकी काळजी घेतली होती की कुटुंबातले सदस्य आहोत. आणि 21 वर्षामध्ये कुठला आपला नेता, इथला दलित नेता आम्हाला न्याय देऊ शकला नाही. पण डॉक्टर साहेब तुम्ही असाल किंवा आमचे सचिन कांबळे असतील, तुषारभाऊ खांडेकर असतील, सागर आवळे असतील, उमेश धेंडे असतील, अरविंद कुरणे असतील, स्वप्नील बनसोडे, स्वप्नील खांडेकर यांच्यासह अजून बरेचसे आमचे सहकारी होते की ज्यांनी ही चळवळ उभी केली. या सर्वांनी आम्हाला एक बाबा
प्रामाणिकपणे लढा दिला, आमच्या लढ्यात उतरले आणि स्वतःच्या जीवाची पर्वा केली नाही म्हणून सगळेजण रडत होते आणि त्यांचं बघून आम्हाला रडू येत होतं. मुळात मी जेव्हा केंद्रीय मागासवर्गीय आयोगाचे सचिव आले होते पारधी साहेब, त्यांनी आम्हाला मिरज गेस्ट हाऊसला बैठकीला बोलवलं होतं. एफआयआर चालू होती तिथंच त्यांनी मिरजमध्ये बोलवलं होतं. त्यांच्यासमोर सुद्धा मला रडू आलं, कारण का माझ्या 10-12 वर्षाच्या लेकरांना पोरींना आमच्या माय माऊलींच्या पायाला फोड आले तसे आणि ते बघवत नव्हतं की बाबासाहेबांच्या नावासाठी आज कुठल्याही आमच्या जीव जरी गेला तरी आम्ही मागे हटणार नाही. ह्या गोष्टीनं प्रेरित होऊन समाजातल्या आमच्या माई माऊली, ती लहान लेकरं या आंदोलनामध्ये 1 वर्षाच्या बाळापासून 90 वर्षाच्या आजीपर्यंत सगळे सहभागी होते. ते हाल बघवत नव्हतं म्हणून डोळ्यातनं पाणी यायचं थांबत नव्हतं की हा कुठेतरी बाबा मोठा आपला विजय आहे की 21 वर्षाच्या संघर्षानंतर या मनोवाद्यांना दिलेली चपराक आहे, या जातीवाद्यांना दिलेलं प्रत्युत्तर आहे. आणि ह्या आंदोलनामुळं एक समाधान असं वाटलं की या आंदोलनाने एक दाखवून दिलं की आंबेडकरी चळवळ संघटित झाली तर काय करू शकते. आणि आम्ही जी ऊर्जा तयार झाली ह्या आंदोलनाची ती पूर्ण देशभर नाही जगभर गेली. यातनं पूर्ण जी आंबेडकरी चळवळ दलित पॅंथर काळामध्ये होती त्याचं जे रूप होतं ते मोडीत निघलं होतं. गटातटामध्ये ह्या राजकारण्यांनी आपल्या समाजाला विभागून टाकलं होतं. चळवळ पूर्णतः संपवलेली होती. त्या चळवळीमध्ये जीव टाकण्याचं काम ह्या आंदोलनानं केलं. पुढे तुम्ही म्हटलं की आम्ही जीवाची बाजी लावली, तर कधी अशी भीती वाटली का तुम्हाला, किंवा आता परवा मोर्चा काढला त्या म्हणजे की तुमच्या विरोधात असेल किंवा म्हणजे ह्या सगळ्या कारवाई चुकीच्या पद्धतीने झालेत असं म्हणून मोर्चा काढला आणि त्यात तुमच्यावरती टीका देखील करण्यात आली, तर कधी भीती वाटली का या आंदोलनाच्या दरम्यान तुम्हाला? मुळात आपण बाबासाहेब आंबेडकरांच्या अवलादीची लेकरं आहोत. या घाबरणाऱ्या अवलाद जर आपली असती तर आपण यात उतरलो नसतो. मी बाहेर पडताना माझ्या घरात सांगितलं होतं मी शहीद झालोय म्हणून, आणि भविष्य काळात जरी माझ्या जीवाला काही बरं वाईट झालं तरी मी स्वतःला भाग्यवान समजेन की बाबासाहेबांच्या नावासाठी मी मेलो. त्यात मला समाधान आहे. त्याच बाबासाहेबांच्या जीवावर आज मी एवढा मोठा झालोय, मी एवढं सगळं भोगतोय. त्या बाबासाहेबांसाठी आमचा जीव गेला तरी आम्ही मागे पुढे बघणारे आपल्या अवलाद नाही. पण आमच्या जीवाला काही बरं वाईट होऊ नये ह्याच्यासाठी जिल्हा पोलीस प्रमुख, जिल्हाधिकारी, केंद्रीय मागासवर्गीय आयोग यांनी तत्परता बाळगावी. कारण आमच्या जीवाला काही बरं वाईट झालं तर त्याची जबाबदारी ह्या प्रशासनाची असेल ना. तशी तुम्ही काही लेखी मागणी वगैरे केली? नाही, केली नाहीये. पण आज समाज बांधव सगळे म्हणत होते की आपण लेखी पत्र कलेक्टरना उद्या देऊया, अशा पद्धतीचं काहीतरी होऊ शकतंय. गावामध्ये तशी चर्चा आहे की डॉक्टर महेश कांबळेला संपवणं गरजेचं आहे. त्यामुळं अशी कुत्री भुंकली म्हणून काही मी घाबरणारा नाहीये. बाबासाहेबांचा शिलेदार आहे मी, पण तरी पण कायदेशीर आपण जो काही पाठपुरावा करायचा तो करणार आहोत. त्यानंतर जरी मला काय झालं तर मग काय जिल्हाधिकारी, जिल्हा पोलीस प्रमुख हे सगळे त्याला जबाबदार असतील. शेवटचं मला हे विचारायचं आहे तुम्हाला की आता पुढची दिशा कशी असेल ह्या सगळ्या गोष्टींची, आणि अजून महत्वाचं म्हणजे की हे सलोख्याने किंवा सौहार्दाने हा विषय आता कशा पद्धतीने होईल किंवा होऊ शकतोय काय? आता मुळात विषय असा आहे की शासनच आपली कमान बांधून देणार आहे. त्यामुळं जे ठराव आहेत 23 जानेवारी 2023, 2008, 2002 या ठरावांमध्ये शिवाजी महाराजांचं नाव त्यांनी घातलं नव्हतं. त्यामुळे त्यांनी शिवाजी महाराजांचं नाव का घातलं नाही हे त्यांना विचारावं लागेल. दुसरा विषय 24 मार्च 2023च्या ऐन वेळच्या विषयामध्ये त्यांनी महाराजांचं नाव घालून हा मोर्चा काढताना लोकांना दिशाभूल केली की महाराजांच्या नावाला डॉक्टर महेश कांबळे विरोध करतोय आणि आपण त्याला ठेचून काढलं पाहिजे, ही प्रवृत्ती ठेचली पाहिजे, अशा पद्धतीचं वातावरण करून ह्या खासदार संजय पाटलांनी या पालकमंत्री सुरेश खाडेंनी स्पॉन्सर केलेला मोर्चा त्यांनी काल काढला होता. पण मला एवढंच सांगायचं आहे, शासन ज्या स्तरावरनं ह्या कमानीचं काम करणार आहे ते शासन योग्य त्या शासकीय परवानगी असतील, मंजुरी असतील ती घेईल. त्यामध्ये आता वैयक्तिक कोणी हस्तक्षेप करायचा विषय राहणार नाही. आणि राहिला विषय छत्रपती शिवाजी महाराजांच्या नावाचा, काल समाजामध्ये आमच्या बैठक झाली. समाजामध्ये असं ठरलं की 2002, 2008 आणि 23 जानेवारी 2023 ह्या 3 ठरावांमध्ये आम्हाला मिळालेले ठराव समजा चुकीचे असतील
आणि ओरिजिनल ठराव ह्यांच्याकडे असतील आणि त्यात जर यांनी बाबासाहेबांचं नाव, शिवाजी महाराजांचं, छत्रपती शिवरायांचं नाव यांनी जर त्या ठरावामध्ये घातलेलं असेल तर त्या ठिकाणी कमान फक्त छत्रपती शिवाजी महाराजांच्या नावचीच आपण करायची. आपण सगळे समाज त्याला संमती देतोय अशा पद्धतीचा काल आमचा ठराव झाला. फक्त त्यांनी ठरावामध्ये महाराजांचं नाव दाखवायचं. एक दुर्दैवाची गोष्ट सांगतो साहेब, कालच्या मोर्चामध्ये ज्या आमच्या मराठा समाजासह बहुजन समाजातील तरुणांची माती भडकवून ह्या मोर्चाला त्याने आणलं होतं, त्यांना त्यांची दिशाभूल केली होती. मी सांगू इच्छितो, या बेडक गावामध्ये 2002 पासून 2023 पर्यंत कमानीचा वाद सुरू आहे. आमच्या समाजाला कमानीसाठी, बाबासाहेबांच्या नावाच्या कमानीसाठी संघर्ष करावा लागतो. या 22 वर्षामध्ये छत्रपती शिवाजी महाराजांच्या नावाची कमान ह्यांनी का उभी केली नाही? सत्ता यांची होती ना, का उभी केली नाही? दुर्दैवाची गोष्ट सांगतो की 6 वर्षापूर्वी हेच उमेश पाटील सरपंच असताना या गावातले राज्यकर्ते नाकर्ते आहेत असं समजून ह्या गावातल्या बहुजन समाजातल्या माजी सैनिकांनी लोकवर्गणी गोळा केली. छत्रपती शिवरायांचा पुतळा ह्या गावामध्ये असावा, शिवाजी महाराजांचा पुतळा चांगल्या पद्धतीने असावा म्हणून ह्या सगळ्या माजी सैनिकांनी वर्गणी काढून, लोकवर्गणी काढून पुतळा तयार करायला कोल्हापूरमध्ये दिलाय. तो पुतळा तयार होण्याच्या अंतिम टप्प्यात आलाय, तयार पण झाला असेल. पण ही उमेश पाटील असतील सरपंच, परसू नागरगोजे असतील, अमर पाटील असतील, संभा पाटील असतील, ह्या गावातले अजून इतर राजकारणी असतील, ह्या लोकांनी ह्या 5-7 वर्षामध्ये हा पुतळा तिथं तयार व्हायला हे तर यांना माहितीये. बरोबर, स्वतःच्या ग्रामपंचायतीच्या बाहेर तुम्ही बोर्ड लावलाय, शिवाजी महाराजांच्या पुतळ्यासाठी सरळ हाताने तुम्ही मदत करा किंवा सहकार्य करा. मग या महाराजांचा पुतळा कोणत्या जागेवर बसवायचा आहे, कोणत्या ठिकाणी उभा करायचा आहे, त्या ठिकाणासाठी जिल्हाधिकाऱ्यांची परवानगी घ्यावी लागते का? अशा पद्धतीचे कुठले पत्रव्यवहार केले त्यांनी दाखवावेत. मला म्हणायचं काय की फक्त महाराजांचं नाव वापरून तरुण मुलांची माती भडकवून तुम्ही चुकीचा अपप्रचार करून आंबेडकरी समाजातला कुठलाही व्यक्ती कधी शिवाजी महाराजांना नाकारणार नाही. ज्या बाबासाहेबांनी जय भवानी जय शिवाजी ही घोषणा महाडमध्ये बाबासाहेबांनी दिली, पहिली घोषणा, त्यानंतर जगात पोहोचली. ज्या बाबासाहेबांनी संविधान लिहिताना मला छत्रपती शिवाजी महाराजांचं स्वराज्य माझ्या डोळ्यासमोर उभं होतं म्हणून सांगितलं, म्हणजे शिवाजी महाराजांना बाबासाहेबांनीच त्यावेळेला स्वीकारलेलं आहे. मग आमची काय अवकाश आहे की आम्ही महाराजांना नाकारावं? म्हणजे अशा पद्धतीचं या भारतीय जनता पार्टीचं षडयंत्र आहे. तो त्या भारतीय जनता पार्टीचा सरपंच आहे, सुरेश खाडे पालकमंत्री आहे, संजय पाटील खासदार आहे. या लोकांना 2009 सारखी दंगलीसारखी परिस्थिती पुन्हा तयार करायची आहे. पुन्हा निवडणुका डोळ्यासमोर आहेत. हे कर्तृत्वामध्ये कुठेतरी कमी पडलेले आहेत. लोकांच्यातनं यांचा विरोध वाढलेला आहे. जनमानसामध्ये लोक यांना थांबवून घ्यायला तयार नाहीत. म्हणून काय तर करून बाबा बौद्ध मराठा असा संघर्ष निर्माण करावा, अशा पद्धतीचं करून काय आपली पोळी भासता येते का यासाठी सुरू केलेला प्रयत्न आहे. नक्कीच. तर आज डॉक्टर महेश कुमार कांबळे ज्यांनी बेडग आंदोलनाचं नेतृत्व केलं, तर त्यांनी सविस्तर म्हणजे आपला उद्देश काय होता की बेडगचं जे हे संपूर्ण जे प्रकरण आहे त्याची पार्श्वभूमी, त्यातले फॅक्ट्स आणि भविष्यातली वाटचाल ह्या सगळ्या गोष्टी इन डेप्थ मध्ये तुमच्यापर्यंत पोहोचाव्यात. त्यामुळे सविस्तर म्हणजे प्रदीर्घ अशी ही मुलाखत आहे, परंतु ही गोष्ट जर समजून घ्यायची असेल तर तुम्ही संपूर्ण मुलाखत नक्की पहा. तुम्ही आज वेळात वेळ काढला आणि आमच्यासोबत हेतुभूत साधला, संवाद साधला, त्याबद्दल तुमचे मनपूर्वक आभार आणि धन्यवाद. थँक्यू. जय भीम.